नमस्ते मित्रांनो, मी निकिता तुमचं स्वागत करत आहे माझ्या वर्ल्ड इन्फॉर्मेशन चॅनलवर. आपण बघत आहोत इन्फॉर्मेशन ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल डेज अँड डेट्स. इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स ऑफ मार्च पार्ट 5. 23rd March, Martyrs Day. शहीद दिवस, also known as Martyrs Day, honor the valor and commitment of those who sacrificed their lives फॉर द कंट्री. शहीद दिवस, ज्याला शहीद दिवस म्हणून ओळखले जाते, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या शौर्याचा आणि वचनबद्धतेचा सन्मान केला जातो. ऑन दिस डे फ्रीडम फायटर भगतसिंग, शिवाराम राजगुरू अँड सुखदेव थापर were hanged to death by the British ruler of India in 1931. या दिवशी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना 1931 मध्ये भारतातील ब्रिटिश शासकांनी फाशी दिली होती. शहीद दिवस इज ऑब्झर्व्ड ऑन अ नंबर ऑफ ओकेजन इन इंडिया. बिसाइड March 23rd, the day Mahatma Gandhi was assassinated, January 30 is also marked as a शहीद दिवस. शहीद दिवस भारतात अनेक प्रसंगी साजरा केला जातो. 23 मार्च व्यतिरिक्त ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली, 30 जानेवारी हा दिवस हे शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. Bhagat Singh, Sukhdev and Rajguru joined the freedom struggle and wanted to avenge the death of Lala Lajpat Rai. भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले आणि त्यांना लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. The three young revolutionaries were arrested on various charges, including the murder of British police officer John Saunders in 1928, but they did not want to kill John Saunders. 3 तरुण क्रांतिकारकांना 1928 मध्ये ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी जॉन सॉन्डर्सच्या हत्येसह विविध आरोपांनुसार अटक करण्यात आली होती, परंतु त्यांना जॉन सॉन्डर्सला मारायचे नव्हते. Their target was Superintendent of Police James Scott, who had ordered his men to laठीचार्ज protesters, leading to the डेथ ऑफ लाला लजपत राय. त्यांचे लक्ष पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट होते, ज्यांनी आपल्या माणसांना लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा कारणीभूत आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी पेड हिज ट्रिब्यूट टू द फ्रीडम फायटर ऑन शहीद दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. 24th March, World Tuberculosis Day. World Tuberculosis Day is observed on 24th March to spread awareness about the disastrous health, social and economic consequences of TB and to take effort to end the TB epidemic globally. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी टीबीच्या घातक आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर टीबी महामारी समाप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पाळला जातो. World TB Day is to educate people around the world about the diseases TB and its impact. जागतिक क्षयरोग दिन हा जगभरातील लोकांना टीबी या आजाराबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल शिक्षित करण्यासाठी आहे. The theme of World TB Day 2022 is Invest to End TB, Save Lives. जागतिक क्षयरोग दिन 2022 ची थीम आहे टीबी संपवण्यासाठी गुंतवणूक करा आणि जीव वाचवा. Theme emphasizes the critical needs to invest resources to accelerate the fight against tuberculosis and meet the commitment made by leaders around the world to end tuberculosis. थीम क्षयरोगाच्या विरुद्धच्या लढ्याला गती देण्यासाठी आणि क्षयरोग समाप्त करण्यासाठी जगभरातील नेत्यांनी केलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी संसाधने गुणवत्तेच्या गंभीर गरजेवर जोर देते. On this day in 1882, Dr. Robert Koch announced the discovery of a mycobacterium tuberculosis that causes TB, and his discovery opened the way towards diagnosis and curing these diseases. 1882 मध्ये ह्या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबीला कारणीभूत असलेल्या मायकोबॅक्टेरियन क्षयरोगाचा शोध जाहीर केला आणि त्यांच्या शोधामुळे ह्या रोगाचे निदान आणि उपचार करण्याचा मार्ग खुला झाला. Heads of state for the first time in 2018 came together to accelerate the response of TB in countries to reach targets
and made commitment to end TB in the UN high-level meeting in September 2018. 2018 मध्ये प्रथमच राष्ट्रप्रमुखांनी लक्ष्य गाठण्यासाठी देशांमधील क्षयरोगाच्या प्रतिसादाला गती देण्यासाठी एकत्र आले आणि सप्टेंबर 2018 मध्ये UN उच्चस्तरीय बैठकीत TB समाप्त करण्यासाठी वचनबद्ध केले. 25th March, International Day of the Unborn Child. It is an international event that is observed annually all over the world on March 25th each year. हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जो दरवर्षी 25 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. This day commemorates the lost life of those unborn children due to the horror of abortion. हा दिवस गर्भपाताच्या भीषणतेमुळे न जन्मलेल्या मुलांचा जीव गमावून बसलेल्यांचे स्मरण करतो. The day to recall the remarkable journey of life each member of the human family has taken or been prevented from taking by the act of assumption. मानवी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने गर्भपाताच्या कृतीमुळे घेतलेल्या किंवा घेण्यापासून रोखल्या गेलेल्या जीवनाच्या उल्लेखनीय प्रवासाची आठवण करण्याचा हा दिवस आहे. Of the unborn child is a day to remember all children who are hidden in their mother's wombs, to celebrate their life, to recommit to protecting them, and to advocate against the violence of abortion. न जन्मलेल्या बालकाचा दिवस हा त्यांच्या आईच्या पोटात लपलेल्या सर्व मुलांचे स्मरण करण्याचा आणि त्यांचे जीवन साजरे करण्याचा, त्यांच्या संरक्षणासाठी पुन्हा वचनबद्ध करण्याचा आणि गर्भपाताच्या हिंसाचाराच्या विरोधात वकिली करण्याचा हा दिवस आहे. द प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल डे ऑफ अनबॉर्न चाइल्ड वॉज एंडोर्स्ड बाय द नाइट ऑफ कोलंबस. नाइट्स ऑफ कोलंबसने आंतरराष्ट्रीय न जन्मलेल्या बालक दिनाच्या जाहिरातीचे समर्थन केले. द युनिक डे हॉनर्स द वर्थ अँड dignity of every human being from conception to natural death. अनोखा दिवस गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत प्रत्येक मनुष्याच्या मूल्याचा आणि सन्मानाचा सन्मान करतो. The International Day of the Unborn Child is a day commemorated by countries as part of their anti-abortion activity. न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस हा दिवस त्यांच्या गर्भपात विरोधी क्रियाकलापाचा भाग म्हणून देशाद्वारे साजरा केला जातो. In 2013, Chile began commemorating the Day of the Unborn Child and Adoption. 2013 मध्ये चिलीने न जन्मलेल्या बालक आणि दत्तक दिनाचे स्मरण करण्यास सुरुवात केली. National Day of the Unborn Child was established by Pope John Paul II to coincide with the feast of the Annunciation and is officially recognized in several predominantly कॅथॉलिक कंट्रीज. पॉप जॉन पॉल II यांनी घोषणेच्या मेजवानीच्या अनुषंगाने जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस स्थापना केला होता आणि प्रत्येक कॅथॉलिक देशांमध्ये अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहे. जॉन पॉल II viewed the day as a positive option in a favor of a life and the spread of a culture for life to guarantee respect for human dignity in every situation. जॉन पॉल II ने ह्या दिवसाला जीवनाच्या बाजूने सकारात्मक पर्याय आणि प्रत्येक परिस्थितीत मानवी प्रतिष्ठेचा आदर करण्यासाठी जीवनासाठी संस्कृतीचा प्रसार म्हणून पाहिले. द नाईट ऑफ कोलंबस हॅव एम्बॅरेस्ड द प्रपोर्शन ऑफ द इंटरनॅशनल डे ऑफ द अनबॉर्न चाइल्ड. कोलंबसच्या शूरवीरांनी न जन्मलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या जाहिरातीचा स्वीकार केला. 25th March, International Day of Solidarity with Detained and Missing Staff Members. Information: The United Nations observes the International Day of Solidarity with Detained and Missing Staff Members on 25th March every year. युनायटेड नेशन दरवर्षी 25 मार्च रोजी अटकेत आणि बेपत्ता कर्मचारी सदस्यांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस पाळते. This is a day to mobilize action, demand justice, and strengthen our resolve to protect UN staff and peacekeepers as well as our colleagues in the non-governmental community and the press. हा कृती एकत्रित करण्याचा, न्यायाची मागणी करण्याचा आणि UN कर्मचारी आणि शांतिरक्षक तसेच गैरसरकारी समुदाय आणि प्रेसमधील
आमचे सहकारी ह्यांचे संरक्षण करण्याचा आमचा संकल्प मजबूत करण्याचा दिवस आहे. The International Day of Solidarity with Detained and Missing Staff Members is marked each year on the anniversary of the abduction of Alex Collette, a former journalist who was working for the United Nations Relief and Work Agency for Palestine refugees in the Near East. अटक केलेल्या आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी ॲलेक कोलेट या माजी पत्रकाराचे अपहरण झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो, जो युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीज इन द नियर ईस्ट साठी काम करत होता. He was abducted by armed gunmen in 1985. His body was finally found in लेबनॉन बेका व्हॅली इन 2009. 1985 मध्ये सशस्त्र बंदुकाराने त्यांचे अपहरण केले होते. शेवटी त्यांचा मृतदेह 2009 मध्ये लेबनॉनच्या बेका व्हॅलीमध्ये सापडला होता. 26th March, Purple Day of Epilepsy, is a global event that is observed on March 26 to raise awareness about epilepsy and to eliminate common myths and fears related to this neurological disorder. एपिलेप्सीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरशी संबंधित सामान्य समज आणि भीती दूर करण्यासाठी 26 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक कार्यक्रम आहे. The day also focuses on removing the social stigmas associated with the condition and encouraging people living with it to take action and spread awareness. हा दिवस या स्थितीशी संबंधित सामाजिक कलंक दूर करण्यावर आणि त्यासोबत राहणाऱ्या लोकांना कृती करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी प्रोत्साहित करणारा लक्ष केंद्रित करतो. 9 years old Classy D. Megan from Canada decided to help raise awareness about those suffering from epilepsy and also to make sure that no one affected feels alone in 2008. कॅनडातील 9 वर्षाच्या कॅसिडी मेगमने 2008 मध्ये अपस्माराच्या ग्रस्त असलेल्याबद्दल जागरूकता वाढवण्यास मदत करण्याचे ठरवले आणि 2008 मध्ये बाधित कोणतीही एकटे वाटू नये त्यासाठी त्यांनी या कल्पनेला नाव दिले. शी नेम्ड द आयडिया आफ्टर द कलर ऑफ लॅव्हेंडर विच इज द इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड फ्लॉवर ऑफ एपिलेप्सी अँड इन दिस वे पर्पल डे वॉज बॉर्न. तिने या कल्पनेला लॅव्हेंडरच्या रंगावरून नाव दिले. ते मिरगीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे फूल आहे आणि अशा प्रकारे पर्पल डेचा जन्म झाला. इन दी वर्ल्ड, कॅनडा इज द ओनली कंट्री दॅट ऑफिशियली रिकॉग्नाइज मार्च 26 ॲज अ पर्पल डे थ्रू द पर्पल ॲक्ट दॅट वॉज इम्प्लिमेंटेड ऑन जून 28, 2012. जगात कॅनडा हा एकमेव देश आहे जो 28 जून 2012 रोजी लागू झालेल्या पर्पल कायद्याद्वारे अधिकृतपणे 26 मार्चला पर्पल डे म्हणून ओळखतो. इट इज सेलिब्रेटेड इन ओव्हर 100 कंट्रीज अक्रॉस द वर्ल्ड. जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये तो साजरा केला जातो. एपिलेप्सी ॲक्शन कॅम्पेन रेज अवेअरनेस अँड फंड्स टू हेल्प एव्हरीवन अफेक्टेड बाय द कंडिशन. एपिलेप्सी ॲक्शन मोहिमा या स्थितीमुळे प्रभावित प्रत्येकास मदत करण्यासाठी जागरूकता आणि निधी वाढवतात. इट इज द डे दॅट प्रोव्हाइड्स अ चान्स फॉर एव्हरीवन इन अ इयर टू फोकस on how important it is to understand epilepsy. एपिलेप्सी समजून घेणे किती महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची वर्षातील प्रत्येकासाठी संधी प्रदान करणारा हा दिवस आहे. रेज व्हॅल्युएबल फंड सो दॅट पीपल विथ एपिलेप्सी कॅन बी सपोर्टेड, इन्फॉर्म अँड इम्पॉवर टू लीड हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ. मौल्यवान निधी उभारणे जेणेकरून अस्मार असलेल्या लोकांना आधार आणि माहिती आणि आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते. 27th March, World Theatre Day. March 27 is celebrated as a World Theatre Day around the world. 27 मार्च हा दिवस जगभरात जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. The day also commemorates the importance of theatre in one's life. हा दिवस एखाद्याच्या जीवनात रंगभूमीच्या महत्त्वाची आठवण करून देतो. Theatre is used as a medium to reflect
our society and in various language. It depicts culture tradition which exist around the world. आपल्या समाजाला प्रतिबिंबित करण्यासाठी रंगभूमीचा उपयोग माध्यम म्हणून केला जातो आणि विविध भाषांमध्ये ते जगभरात अस्तित्वात असलेल्या संस्कृती परंपरा यांचे चित्रण करते. वर्ल्ड थिएटर डे इज thus celebrated to preserve and promote dramas which people enjoy even today. जागतिक रंगभूमी दिन अशा प्रकारे नाटकांचे जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो, ज्याचा आजही लोक आनंद घेतात. The International Theatre Institute has been celebrating this day since 1962 across theatre communities around the world. आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट 1962 पासून जगभरातील थिएटर समुदायांमध्ये हा दिवस साजरा करत आहे. The first message was written by French playwright Jean Cocteau on World Theatre Day. पहिला संदेश फ्रेंच नाटककार जीन कोकेटो यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त लिहिला होता. The first ITI conference was held in Finland, Helsinki, and the second one was held in Vienna. पहिली ITI परिषद फिनलँड हेल्सिंकी येथे आणि दुसरी परिषद व्हिएना येथे आयोजित करण्यात आली होती. The day holds significance because people are made aware of the medium, efforts and each artist's contribution in putting the act up. या दिवसाला महत्त्व आहे कारण लोकांना माध्यम, प्रयत्न आणि अभिनय मांडण्यात प्रत्येक कलाकारांच्या योगदानाची जाणीव करून दिली जाते. The day highlights the importance of art form and make people aware of the importance of the value of art form. हा दिवस कला प्रकाराचे महत्त्व अधोरेखित करतो आणि लोकांना कला प्रकाराच्या मूल्याची जाणीव करून देतो. The theme for World Theatre Day is not set every year. Every year the theme for this day is Theatre and Culture of Peace. जागतिक रंगभूमी दिनाची थीम दरवर्षी ठरवली जात नाही. दरवर्षी या दिवसाची थीम थिएटर अँड कल्चर ऑफ पीस अशी आहे. सेलिब्रिटीज अँड थिएटर आर्टिस्ट टेक इट टू सोशल मीडिया टू शेअर देअर एक्सपिरियन्स इन द इंडस्ट्री. सेलिब्रिटी अँड थिएटर कलाकार इंडस्ट्रीतील त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर घेऊन जातात. गव्हर्नमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑल्सो pitch in to spread the importance of this day with the help of the internet and events. इंटरनेट आणि इव्हेंट साहाय्याने या दिवसाचे महत्त्व पसरवण्यासाठी सरकार आणि संस्था देखील प्रयत्नशील आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.